परिवार काय चाललंय? बरं आहे का? कुणाच्या इकडं पाऊस आहे? आमच्या इकडं तर लय पाऊस आहे बाई. चालू झोपलो होतो, आता थंडी वाजती लय. हडे काय करावं, गुरांना काय खाया टाकावं आणि काय नाही. हो का बिचारी लेकरं कशी पावसा पाण्याची नुसती वाकून आहे ती. काय करावं काय नाही. कोण कोण पावसात फिरायला लागलंय. काय करावं, डोक्याला लय लेकराचा ताप असते. एक टेन्शन जाऊस तर एक टेन्शन असते वाढलेलं. काय करायचं काय नाही. आता आमचे गुरं तर सगळे पावसात आहेत, आता कुठं बांधावं तरी बदलून. अयो अरे हात ना, लय थंडी वाजायला लागली बाबा. झोपलो होतं, थंडीचं वातावरण जास्त आहे. 2-3 दिवस झालं काय पाऊस उघडला नाही, त्याच्यामुळं बाहेर पण येता आलं नाही काय नाही. पोरं गेली बघा आपली शाळेत. सकाळी आता येताना कशी येतात काय माहिती. का मला आणायला जावं लागतंय का त्यांचा पप्पा घरी नाही तर ना, बाहेर गेल्यात. अला का हाडकी माग पळायला लागलंय कुत्र. येड झालंय का काय? लय वांद चाललंय बघा. कुठं झाडाखाली उभं राहावं का कुठं राहावं, कपड्यांना का वाळायला काय सोय पण नाही. घरात कुठं बांधावं अडचण होण्याची. पावसा पाण्याचं पेरू खायचं का कुणाला? आमच्या झाडाला लय पेरू आल्या तर बघा. कोणतरी मला काल कमेंट्स मध्ये म्हणलेलं तुमच्या झाडाचं ते मोहर दाखव. मोहर का काय म्हणते त्याला? कुठे गेले हे? अयो अरे हट ना येडपट्या. तर हा बघा मोहर किती आलाय छान ना. हा म्हणजे सीझन पण नसते आपलं. सीझन कधी असते बघा? उन्हाळ्यामध्ये असतं की नाही. आमच्या झाडाला 2-2 टाइम असं येतात. नाही येतात का काय पडून जातंय काय माहिती. थांब र, पडून जाईल. काय करायचं. सीताफळ पण आलेत बरं का, पण तिकडं आता लय लांब आहे बाया. कधी जाऊ मी लांब, एवढ्या लांब नको जायला. नारळ पण आल्यात. चला म्हणलं एक बाहेर चक्कर पण मारा आणि व्हिडिओ पण काढावा. तर इतकं डोक्याला टेन्शन असते बाप रे बाप. लय टेन्शन असं बाबा. ही व्हिडिओ काढायचं म्हणलं तर, आणि बाकीच्यांचं दुसऱ्यांचं बघून पण टेन्शन, आणि आपलं काढायचं म्हणलं तरी टेन्शन. आणि नुसतं टेन्शनच आहे. मला तर कसं झालंय, एकीकडं आड आणि एकीकडे विहीर असं झालंय माझं. एकीकडं आड आणि एकीकडे विहीर. आणि मी कसं जरी गेले आणि कुठनं जरी गेले, थोडी जर नजर चुकली तर रपक कुठं तरी आहे बघ. असं झालंय. त्याच्यामुळे कुणाला काय बोलावं कुणाला काय बोलावं हेच कळत नाही. थोडं कुठं रांकीला लागले की त्यात खडं टाकलेलं आहेच. आणि मानते ती बाबा माणसं कोण कुणाचं नसतं, कोण कुणाचं नसतं. तर खरंच बाबा कोण कुणाचं नसतं रे देवा. खरंच नसते कोण कुणाचं. लय त्रास होते खरं ऐकून तर माणसांचं. खरं बोलते ती का खोटं बोलते ती काय माहिती बाबा. पण माणसं स्वतःच खरं करतात. त्या एक जण कोण आहे काय माहिती नाही बाबा. कमेंट्स भली बोटी करते आणि करते आणि वरनं काय सोनी शिवाय तिचं पानच हलत नाही. कोणाला बी कोणाच्या बी व्हिडिओमध्ये गेले. स्वातीताईचा काल व्हिडिओमध्ये बघितलं, आपला टाइमपास म्हणून बघत बसले. म्हणलं चला आपली म्हणजे नाही का आता आपलं हाय कोणतरी. आपलं काय भांडण आहे का? आपलं त्यांचं कुणाचं आहे का भांडण? नाही. आपण गोड बोलणारच की सगळ्यांना. कुणाचं काय पण असो, जे गोड बोलते त्यांना आपण गोडच बोलायचं. पुढचं गोड बोलू नाही बोलू. आणि कशाचं काय तिथं पण एक कमेंट्स आहेच. सोनीने केलंय बघा असं. सोनीने अरे देवा, सोनीने काय एवढा मोठा गुन्हा केलाय. ती जे मोठा गुन्हा करते तिथं बाजूलाच राहतंय. पण सोनीने ही केलंय, सोनीने ती केलं. काय देवा रे देवा. आणि ती पण काय वरणार. मला माहीतच होतं ती पलटणार होती, पण मी सांगितलं नाही कुणाला. आणि राधाताई तू लय चांगली आहे आणि नको आपल्या माणसांना जवळ करू. बाई तू जवळ ये, आम्ही काय नाही त्याच्यासाठी करत, तू कर. कोण कुणाचं नसतंय ना. बहीण भाव
बघू कोण कुणाचं असतंय का कोण कुणाचं नसतंय. ती आजारी ही पडली तर सेवा करा आता तुम्हीच येणार आहे ना. म्हणजे ती एक कमेंट कोण केली तिला म्हणते मी, कारण बाकीचे तर चांगलं नाही रिप्लाय पण तिला देतात बरं का, असं काय नाही. रिप्लाय पण तिला असतो लगेच. माझ्या यूट्यूब परिवारामधला असते 1-2 जण देतात रिप्लाय, पण तरी पण ती काय सुधरत नाही. म्हणजे काय त्याचा विचार करत नाही. एवढं मोठं ती वाचून वाचून तर मला तर जाते बघा 10 मिनटं तर जात असताना वाचून वाचून त्याच्यातच. काय ती जण माझी काय दुश्मनी आहे मला काय माहिती नाही. मग ह्या जन्मीची आहे का पाठीमागच्या जन्मीची आहे का कधीची आहे नाही मला माहिती. कुठं बी तिचं आता कोण काय बोललं. हां सोनीमुळंच आईला मी काय ही आहे का टीचर बिचर आहे का कुठली मी शिकवायला सगळ्यांना आणि त्यांनी लगेच लक्षात ठेवायला. काहीतरी उगाच येड्यावानी बोलत असते ती. मी पहिल्यापासून सांगितलं होतं की नाही मला काय कमेंट्स करू नका बरं का तशी. नाही आता ती आता व्हिडिओ बघत बघत ती येत आहे माणसाच्या डोक्यात विचार. पण मी काय म्हणते माझ्याशिवाय काय व्हिडिओ बनत नाहीत का, माझ्याशिवाय कमेंट्स होत नाहीत का, माझ्याशिवाय काय ह्यांचं काय असं पान पलटीत होत नाही हेच मला कळत नाही बघा. आता मी दिलता का नाही विषय सोडून, मी कुणाविषयी काय बोलत होते का नव्हते बोलत. पण एक व्हिडिओ जर बघितला तर रात्रभर मला झोप येत नाही विचार करून करून. काय उगाच घरात तर कसा व्हिडिओ करावा, पावसात आले आता व्हिडिओ म्हणलं टाकावा एखादा. रेंज पण नसती बघा आमच्या इकडं. आज सकाळी व्हिडिओ टाकला तर ती दुपारी टाकला तर संध्याकाळी टाकला तर उद्या सकाळी. लय प्रॉब्लेम आहेत बघा माझ्या तर आयुष्यात, लय प्रॉब्लेम आहेत बाबा माझ्या तर आयुष्यात. पण आता कसं जागावं आणि का मारावं हेच कळत नाही. जाऊ द्या आता मला तर वाटतंय जागावंच, कारण माझी 2 पिल्लं आहेत ना शाळेत गेली त्यांच्यामुळं जागावंच लागतंय. काय करावं करायचं सगळ्यासाठीच काहीतरी. कोण आपल्याला चांगलं म्हणू कोण वाईट म्हणू सगळ्यांसाठी आपण करायचं, पण म्हणून कधी दाखवायचं नाही. कारण करून म्हणून दाखवलं तर अर्थच नाही बघा कशात. जाऊ द्या आपण काय कुणाचा विषय काढायचा नाही आणि कुणाला काय बोलायचं नाही असं मला वाटतं. पण प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागतं की, नाहीतर माणसं आपण गप्प बसले की माणसं आपल्याला चुकीचं ठरवतात. आणि कोणी तर तुम्ही पण बघताच की व्हिडिओ सगळे कमेंट्स कुणाच्या सुनीच्याच नावाने असतात. जेवढ्या कमेंट्स असतात तेवढ्या सुनीच्या नावानेच असतात. मग मला तर थोडं चान्स द्यायला पाहिजे का ना बोलायला मग. आणि मग मी ती दुरुस्त करायलाच पाहिजे की, क्लिअर करायलाच पाहिजे का ना. असं नाही असं की लगेच म्हणायचं हां पलटली. काय देवा रे देवा. जाऊ द्या कुठं तरी एका प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. नाहीतर मला नाही का माणसांनी नुसतं माझं नाही का ही केलंय बघा काय म्हणतात फक्त आता पोस्टरच लावायचं राहिल्यात. आता झाले बाकीचं सगळं. तर जाऊ द्या मरू द्या बघू आपण आपलं. आता मी तर हीच दाखवत असते किंवा आपलंच तर आपला पप्पा पण गेलाय कामाला. आज पावसा पाण्याचं लेकरू कामाला गेलंय. भाऊ माझा कामाला गेलाय. बघितलंय त्याला काम बिचाऱ्याला. तर मला कमेंट्स पण असाल त्या सुनीताई तुझा भाऊ म्हणजे तिथंच असतो मग ती एकटाच आलाय का ग, त्याचा मुलगा कुठं गेला आणि त्याची पण आयडिया आहे ना. तर हा त्याची पण आयडिया बघा. आणि त्याचा मुलगा ही कुठं गेला ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते बघा. कारण आता पाऊस पण लय आलाय आणि मला थंडी पण वाजायला लागली. तर चला बाय.